आता परमात्म्याचं जे आपण म्हणतोय म्हणजे हे आध्यात्मिक सार आहे नाही का, की परमात्म्याचा, ईश्वराचा जो अनुभव घ्यायचा असेल तर तो म्हणजे आनंदाचाच अनुभव नाही का. म्हणजे तुम्हाला जेव्हा तो परमानंद होतो, म्हणजेच तुम्हाला ईश्वराचा अनुभव येतो नाही का. तर ते मला असं वाटतं वारीचे 21 दिवस हा ते अनुभव देणारे असतील नाही का. हो, अर्थातच. तोच एक वारीचा गाभा हा असा आध्यात्मिक आहे का? आहे ना, कारण काय आहे, आता तुम्ही ही वारी लौकिक बघता. वारी 2 प्रकारची आहे. एक आतली वारी, एक बाहेरची वारी आहे. 2 प्रकारची वारी आहे. बाहेरची वारी काय आहे? आळंदीवरनं किंवा आपल्या गावावरनं निघणं आणि पंढरपूरच्या पांडुरंगांना भेटणं ही बाहेरची वारी आहे. तसं काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल हा पण भाग आहे ना. आपला देह हे आपलं गाव आहे, तिथून निघून देहाकडून देवाकडे जाणं हाही वारीचाच प्रवास आहे. ती आतली वारी आहे. ती सगळ्या संतांनी सांगून ठेवलेली आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्याच्यावर, श्वासोच्छ्वासी निमिषोन्मेषी वारी केली पंढरीसी, असं त्यांनी म्हणलं. मी आतली वारी सांगतायत ते त्याच्यात. मग पुढे काय काय, मग वारीतली पताका काय आहे, असं ते सगळं त्यांनी त्या अभंगामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. ही अंतर्गत वारी, ही अंतरातली वारी हा त्याचा अंतरंग साधन आहे. बहिरंग साधन बाहेरची वारी आहे. दोन्ही आनंददायक आहेत, पण त्या दोन्हीची अपेक्षा वेगळी आहे थोडी. बाहेरचा वारकरी कुणालाही करता येऊ शकते, ती सोपी आहे करायला. आतली वारी तेवढी सोपी नाही आहे आणि ती तुमच्या प्रयत्नांनी होत नाही, ती सद्गुरूंच्या कृपेनीच होते. त्यामुळे तिथे ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. सद्गुरूंची आधी कृपा व्हावी लागते. त्यांनी आतल्या वारीचा रस्ता दाखवावा लागतो. जसा लौकिक वारीचा रस्ता कोणीतरी दाखवतो, कोणीतरी झेंडेकरी पुढे चालतो, त्याच्या मागे आपण चालतोय, तसे इथे पण आतली वारी दाखवणारे कोणीतरी लागतात. त्याच्याशिवाय ती होत नाही. गुरुशिवाय नाही होत गुरूंशिवाय होत आणि कृपेशिवाय. दोन्ही आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ती आतली वारी ह्या सगळ्या संतांनी सांगून ठेवलेली, कारण खरी ती आहे. ही बाहेरची जी वारी आहे ती कधीतरी नाश पावणारी आहे, पण ही आतली नाश पावणारी नाहीये. पण ही आतली वारी निरंतर आहे ना, ती निरंतर आहे. कारण तो आत्म्याचा प्रवास आहे ना. अर्थातच निरंतर आहे ती, पण ती जाणीवपूर्वक करावी लागते, नाहीतर ती त्या दिशेने होत नाही ना. आमचा निरंतर प्रवास चालू आहे, रहाट गाडगा आमचं चालू आहे, पण दिशा चुकीची आहे ना आमची. दिशा वळवावी, त्या आत्म पांडुरंगाकडे तिला वळवायला पाहिजे ना आधी. ते गुरूंनी केल्यानंतर मग दिशा बदलते, मग ती तिकडे त्या दिशेने सुरू होत. रहाटच आहे पण इकडे सुरू होत. आता हे सध्या आपण फार वारीचं सोशल मीडियावर वगैरे बघतो, त्यामुळे तरुण पिढीला खूप आकर्षण आहे. तुम्ही एक तरुण पिढीला काय संदेश द्याल, की आता आपण बाहेरची वारी, आतली वारी असं एक समजण्या एवढी जर प्रगल्भता नसेल, तर बाहेरची वारी जर सुरू केली तर कुठेतरी आपण आतल्या वारीला हो नक्कीच जाऊ मार्ग शकतो तोच नाही का. आहे. तर तुम्ही तरुण पिढीला हा काय संदेश द्याल? मला म्हणजे मी माझ्या तारुण्यातच ती वारी सुरू केलेली आहे. मी 10वी म्हणजे लहानच म्हणायला पाहिजे, 10वीत होतो आणि त्याच्या आधी बघितले. आमचा ग्रुप होता, आमचे मित्र सगळे त्याच वयाचे होते वारी करणारे. तर ते मी तुम्हाला सांगतो, त्यातनं जो आनंद घेता आला ना, तो त्याच्यात मिसळल्याशिवाय घेता येणार नाही. तुम्ही जोपर्यंत वेगळे समजून ती वारी बघायला ऑनलुकर म्हणून जाल ना, त्याचा आनंद नाही मिळणार. वारीचा भाग होऊन वारी अनुभवली तरच खरी वारी समजेल. तेवढं मात्र आधी केलं पाहिजे. म्हणजे आता जे रीलची वारी झाली आहे ना, ती रिअलची वारी व्हायला पाहिजे. ती रीलच्या वारीला काही अर्थ नाही, कारण ती तेवढ्यापुरतीच आहे. ती शॉर्ट वारी आहे, त्याचा काही अर्थ नाही त्याला. त्यातनं वारी कळणार नाही. म्हणजे मी जी वारी अनुभवलेली सांगतोय ना, ती वारी अशी नुसती बघून नाही कळणार. त्याच्यासाठी चाललं पाहिजे, त्याच्यासाठी थोडे सहन केले पाहिजेत, त्याच्यासाठी पायाला फोड आले पाहिजेत, त्याच्यासाठी पाय भाजला पाहिजे त्या रस्त्यावर चालताना, त्याच्यासाठी 4 काटे टोचले पाहिजेत. मग तो वारकरी कसा चालतो ते कळेल. त्याच्यासाठी माऊलींचं स्मरणही तेवढं झालं पाहिजे, भजनाचा आनंद घेता आला पाहिजे, भजनात रंगून स्वतःला विसरता आलं पाहिजे. हे सगळं जेव्हा करतील ना, तेव्हा त्याचा जो अनुभव असेल तो, मी तुम्हाला सांगतो, जो खरा वारकरी वारी अनुभवेल ना, तो आयुष्यात डिप्रेशनमध्ये जाणार नाही कधी. एक वारी अनुभवून तो आयुष्यात डिप्रेशनमध्ये जाणार नाही. मी अगदी स्टेटमेंट करतो, एक अनुभवावी अशी वारी त्यांनी, तो डिप्रेशन सोडा, तो 100 डिप्रेशनवाल्यांना बाहेर काढेल, इतका पॉझिटिव्ह होईल तो. इतकं त्या वारीमध्ये सामर्थ्य आहे. पण अशी सगळी अनुभवायची, ती वारी वारकरी म्हणून अनुभवायची, निष्ठेने अनुभवायची, कुठल्याही कष्टाची तमा न बाळगता, कुठल्याही हार्डशिप्सची तक्रार न करता त्यांनी वारी करायची. तो असा म्हणजे तो 100 लोकांचं डिप्रेशन घालवेल, इतकं त्याच्यात एवढी एनर्जी त्याला मिळेल त्या वारीत, अजूनही मिळेल. म्हणजे इतक्या आत्ताच्या आधुनिक काळात सुद्धा वारीच आहे, तिने काही सोडलेलं नाही आहे. नवीन ॲड झालंय, बाहेर आहे ते. आतली वारी आहे तशीच आहे. ती वारी अनुभवली ना, तर मी खरंच सांगतो, तो एक लाईफटाईम, एक अनुभव लाईफटाईम पुरेल एनर्जी द्यायला. म्हणजे आता आमचे वारकरी आता प्रवास करतात ना, समजा आळंदी, म्हणजे पुण्यावरनं मला घरी फलटणला जायचं आहे,
तो मीच काय, आमचे कोणीही वारकरी जरी असले तर आमची एकमेकांच्या, आता समजा मी फोनवर बोलतोय, कुठं आलास, ते वडजलचा मुक्काम गेला आत्ता, असं पटकन वारीच्या भाषेत त्या वारकऱ्याशी बोललं जातं. कारण वडजलचा मुक्काम वारीचा असतो ना, वडजल गाव गेला असं म्हणलं जातं, वडजलचा मुक्काम गेला असं म्हणलं जातं. कारण त्याचा तो इतका बसतं ते जाऊन आत, तो वारीचा प्रवास, त्या रस्त्याने जाताना सुद्धा वारीच आठवते. आणि हे खरी मजा आहे, म्हणजे ती आत बसते जाऊन, घट्ट बसते वारी हृदयामध्ये. पण अशी मी म्हणतोय तशी अनुभवली पाहिजे. बघायला नाही जायची, करायला जायची वारी. किती चाललं पाहिजे कमीत कमी, म्हणजे आजची तरुण पिढी आता 21 कसं दिवस सांगू, नाही चालणार. नाही 1-2 दिवस तरी चालून बघा, 1-2 सुरू तर दिवस. करायला पाहिजे. किमान एकदा केलं तरी 1-2 दिवस तरी नीट मनापासून चाललं पाहिजे, त्यात मिसळून चाललं पाहिजे. तुम्ही वेगळेपणाने चाललात ना तर मग तो अनुभव नाही घेता येत. पण ते सामावून घेतात. घेतील तुम्ही तसे राहिलात तर घेतील. तसं थोडंसं तुम्हाला पण बदलून घ्यावं लागेल ना स्वतःला. त्यांच्यासारखं, आता मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, निष्ठावंत वारकरी त्याच्या ड्रेसमध्ये असतो, धोतर किंवा कुर्ता. आता ही टोपी आली, ती नंतर आलेली आहे, वारीची टोपी. फेटा हा वारीचा भाग आहे, पण आता फेटे घालण्याची सवय नाही, फेटा घालून चालतही नाहीत लोक, पूर्वी घालत होते. तर ते कुर्ता पायजमा, पांढऱ्या रंगाचे कपडे असतात त्यांचे सगळे. तुम्ही आता एक हाफ पॅन्ट आणि जीन्स टी शर्ट घालून एखादा माणूस आला तर तो साहजिक वेगळा दिसतो ना त्यांना, मग तो ते बाजूला पडतोच, तोही बाजूला राहतो, तेही त्याला मिक्स करून घ्या. तुम्ही त्यांच्या ड्रेसमध्ये जा, त्यांच्यासारखे राहायचा प्रयत्न करा, त्यांच्यासारखं. ते वारीच्या ह्याच्यामध्ये काहीही कष्टाची तमा बाळगत नाहीत. तुम्ही पण थोडं प्रयत्न करून बघा ना, जमेल. तसं जमलं तर खरी वारी अनुभव. आता मी माझे बरेच ओळखीचे लोक बघतो, ते ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीजवळ वारीत चालतात. कसे चालतात? 6 वाजता ते आळंदीवरनं चालायला सुरुवात करतात, एक सॅक बीक लावलेली असते खांद्यावरती, आणि ते दुपारपर्यंत पुण्याला पोचतात. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तोपर्यंत पहिल्याच मुक्कामाला असते. हे पुढे पोचले वारी करून. ही वारी नाहीये. वारी काय बघितली मग तुम्ही? वारी बरोबर चाला ना. ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही तेवढा अंतर चालून आलो, एवढंच होतं ते, त्याला काहीच अर्थ नाही. ह्यानी वारी कळणार नाही. वारी चालायची तर वारी बरोबर चाला, माऊलींच्या पालखी बरोबर चाला, त्या वारकऱ्यांबरोबर भजन काय करतात बघत चाला, हरकत नाही. करता नाही येणार, त्यांची सवय असते, वर्ष करतात म्हणून वारीत करू शकतात ते. मी एक आमचे यादव म्हणून जुना वारकरी होता ह्याचा, कोल्हापूरचा, त्यांना ते 100 कडव्यांचे अभंग आहेत तुकाराम महाराजांचे. म्हणलं तुम्हाला ते पाठ कसे होतात? ते म्हणाले, अरे तुम्ही कशी शाळेत जाऊन वर्षाच्या शेवटी परीक्षा देता, तशी आमची ही वारी म्हणजे परीक्षा आहे. वर्षभर अभ्यास केलाय ना आम्ही त्याचा. म्हणाले, हेच भजन रोज केलंय आम्ही वर्षभर, म्हणून आज परीक्षा देता येते आम्हाला. तसं आहे ते, त्यांच्या बरोबरीने आम्हाला मिळेल. अहो, का नाही मिळणार? त्याचा आनंद त्यात आहेच, तो मला घेता आला पाहिजे. म्हणजे वारी म्हणजे तुम्हाला अनुभव आहे काय? जसं एक संत वाग्यातली छोटीशी गोष्ट आहे, पण ती गंमत म्हणून सांगतो. भुंगे असतात ना, त्यात 2 प्रकार असतात. एकाला पंक भ्रमर म्हणतात आणि एकाला कमल भ्रमर म्हणतात. एक प्रकारचे भुंगे फक्त कमळाचा परागकण खातात आणि दुसऱ्या प्रकारचे भुंगे चिखल खातात. तर एकदा त्यांना असं वाटलं ह्या कमळ खाणाऱ्या भुंग्यांना, की अरे हे इतकं काय चिखल खातात, आमच्यासारखं कमळाचा परागकण ह्यांना बोलवू आपण एक दिवशी खायला. म्हणून त्यांनी त्यांना सगळ्यांना सांगितलं की अरे तुम्ही आज आमच्याकडे जेवायला, आमच्याकडचं जेवण जेवायला. मग ते सगळे, त्यातला एक मोरक्या होता, तो म्हणाला, आज कसं काय ह्यांना आपल्याला बोलवावं असं वाटलं? बहुतेक आपला पचका करतील, आपल्याला बोलवतील आणि खायलाच देणार नाहीत. आपण असं करू, आपण आपला थोडासा शेण चिखल आपल्याबरोबर घेऊन जाऊ, त्यांनी नाही दिलं तर आपलं खाता येईल आपल्याला. ह्या सगळ्या भानगडीत झाला उशीर. कमळाचं काय आहे, कमळ थोड्या वेळाने मिटून जातं, ते उघडं आहे तोपर्यंतच त्याचे भ्रमण आहे. हे सगळं घेऊन येईपर्यंत उशीर झाला, त्या कमळ मिटून गेली. ते म्हणाले, अरे तुम्हाला लवकर बोलवलं होतं. त्यातला मोरक्या म्हणाला, बघ मी सांगितलं होतं की नाही, हे आपला पचका करणार आहे, आपल्याला खायला देणारच नाही आपण. त्यामुळे त्यांनी तिथं काय केलं, कमळाच्या पानावर बसून शेणच खाल्लं परत आपलं. ते हे लक्षात घ्या, तुमचं काहीतरी सोडलत ना तुम्ही, तर तुम्हाला ते नवीन घेता येईल. तुम्ही तुमचं धरून ठेवून वारीत गेलात तर वारी नाही दिसणार. तुमचं सोडून वारी धरण्यासाठी जावं लागेल. आपलं शेण आपण घेऊन नाही जाऊन चालणार ते, तरच त्यातला आनंद घ्यायचा असेल तर हे शेण बाहेर ठेवावं लागेल, तर तिथे मग ते घेता येईल. आमचं भांडच मोकळं नसेल तर नवीन कसं घालणार आम्ही त्याच्यामध्ये? मोकळं भांड करून वारीत जायला पाहिजे. फारच मोठं तत्वज्ञान आहे, नाही? संप्रदायच तत्वज्ञानाचा आहे. तो दिसत जरी असा असला तरी बेस तत्वज्ञानाचा आहे त्याचा, आणि ते अगदी फुल प्रूफ परफेक्ट तत्वज्ञान आहे. 700 वर्षात त्याच्यात एक बदल करावा असा वाटला नाही कोणाला, कुठल्याही महात्म्याला, इतकं परफेक्ट.
700 का आधीपासून आहे, माऊलींपासून म्हणून 700 म्हणायचं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.